55 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। भाजप आणि राजद यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळते आहे, कारण राजदचे 53 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। जेडीयूचे 37 आणि काँग्रेसचे 8 उमेदवार हे आघाडीवर आहेत। एकूण 169 जागांवरचे कौल हाती आलेले आहेत। त्यापैकी एनडीएने 100 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर महागठबंधनने 66 जागांवर, त्यामुळे जवळपास 34 जागांचा फरक अजूनही आहे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएचं सरकार बिहारमध्ये येणार आहे, पण आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात बिहारच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल। राघवपूरमधून भाजपचे सतीश कुमार यांनी पिछाडी घेतली आहे आणि तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांच्या मतदारसंघामधून। प्रकाश गाडे, तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होते। SIR संदर्भातला बघा, एक निवडणूक आयोग एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे। ती काही भारतीय जनता पार्टीची नाही ना, किंवा काँग्रेस किंवा इतर पक्षाची नाही आहे। या लोकांनी, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांनी SIRला विरोध केला। यांची माध्यमांमध्येही आणि पक्षांतर्गतही दुटप्पी भूमिका जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली। जसं आपले दादा बोलल्याप्रमाणे, काटेदा बोलल्याप्रमाणे की काँग्रेस वोट चोरीचा जो मुद्दा आहे, बघा मी मतदान करतोय, माझ्यासारखे करोडो लोक मतदान करतात, त्यांना खात्री आहे की माझं वोट सेफ आहे। मग आता हे जे सांगतायत की जिवंत मतदार, मृत्यू झालेले मतदार, एक लक्षात घ्या की एखादा समजा मी स्थलांतरित आहे आणि मी आज मुंबईला आहे, उद्या बिहारमध्ये जाईन, बिहारमध्ये समजा गेलो तर माझं इथलं मतदान जो आहे तो मी तसंच ठेवलेलं आहे किंवा बिहारमध्ये जाऊन तिथं नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे। काय होतं की ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया काही राजकीय पक्ष चालवत नाही, तो निवडणूक आयोग चालवतोय आणि ती दुरुस्ती व्हावी हे भाजपचंही मत आहे। म्हणून तर आम्ही SIRला आम्ही सपोर्ट करतोय, काँग्रेस पक्ष विरोध करतोय। आणि मुळात मुद्दा यांनी लोकसभेचा विषय काढला की लोकसभेला यांचा दारुण पराभव झाला। बघा, एक लक्षात घ्या, काँग्रेसची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे आधीपासूनच, जर तुम्ही लोकांना आपलंसं करू नसेल, त्यांना कन्फ्यूज करा, त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करा। मग यांनी चालवला संविधान हटवणार आहेत, आरक्षण हटवणार आहेत, अशा पद्धतीचा मुद्दा चालवला। त्याचबरोबर यांनी ओट जिहादचा मुद्दा हा लोकसभेला चालवला होता आणि त्या प्रमाणात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले। पण कुठलाही एक फेक नॅरेटिव्ह आहे ना, तो एकदा चालतो, प्रत्येक निवडणुकीमध्ये चालत नाही। म्हणून यांनी मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये एक ना एक मुद्दा घेऊन येतात। कधी ईडी घेऊन आले, कधी CBI घेऊन आले, कधी बॅलेट मशीन, वोटिंग EVM मशीन बदला म्हणून आले, आता शेवटी ते मतदार यादीवरती आलेत। शेवटचा मुद्दा यांनी फक्त एवढाच राहील यांचा की मतदाराला दोष हे देतील, एवढंच त्यांचं शिल्लक राहिले आणि निश्चितच यांची पातळी एवढी घसरत चाललेली आहे। उद्या आज जर बिहारमध्ये सत्ता येणारच आहे, आल्याच्या नंतर यांची मानसिक संतुलन काँग्रेसचे बिघडणार आहे। उद्या हे मतदारांना दोष देण्यालाही कमी करणार नाहीत, हा एक माझं स्पष्ट मत आहे। ठीक आहे, कपिल ढोके, ज्या पद्धतीनं संविधान बदलाचा नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत चालला होता, जो भाजपनं सुद्धा ते ऍडमिट केलेलं होतं की हा नरेटिव्ह चालला आणि त्याचा आम्हाला फटका बसला, तशाच पद्धतीचा नरेटिव्ह राहुल गांधी यांनी जो तयार केला, त्या तथ्य कितपत आहे ते त्यांनी वेगवेगळ्या आरोपांमधून दाखवून दिलंय। हा नरेटिव्ह बिहारमध्ये चालेल वाटतं का तुम्हाला? हे बघा, नरेटिव्ह काही कोणी सेट केला म्हणून लोक स्वीकारतात असं बिलकुल होत नाही। जे जनतेच्या मनात असतं ते कोणीतरी समोर येऊन बोलतं आणि ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच जनतेला पटतात, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। लोकसभेच्या वेळी संविधान बदलाचा नरेटिव्ह सेट केला, अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याची कुठली गरज नव्हती। संविधान बदलायची भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते राजरोसपणे म्हणजे दिवसा ढवळ्या बोलायचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तो कोणीतरी यांचा एक खासदार होता, तो म्हणत होता की अब की बार 400 पार, संविधान अगर बदलना है तो 400 से ज़्यादा सीट आना चाहिए। संविधानाच्या विरोधातल्या सगळ्या गोष्टी जर कोणी केल्या असतील तर त्या यांनी केल्या होत्या आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेला पटलं होतं की आता खरंच आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे। म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर असेल, संविधान बदलण्याची जाहीरपणे भाषा असेल, संविधानाच्या विरोधात म्हणजे ज्या गोष्टी संविधानाला मान्य नाही त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम यांनी देशामध्ये केलं। म्हणून लोकांच्या मनात पक्क झालं की आपल्या संविधानाला धोका आहे आणि त्यांनी लोकसभेला त्या पद्धतीचे निकाल त्या ठिकाणी दिलेत। आता बिहारमध्ये SIR बद्दल हे बोललेत, निवडणूक आयोगाबद्दल हे बोललेत। अहो, माझं म्हणणं स्पष्टपणे आहे की कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या अगदी गल्लीतल्या नेतृत्वापासून दिल्लीतल्या नेतृत्वापर्यंत
यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे की मतदार याद्या पूर्णपणे साफ आहेत, निवडणूक आयोग आपलं काम पारदर्शकपणे करते आहे. हे बघा, निवडणुकीच्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो मतदार आहे. त्यानंतर मतदार यादी. आता मतदार यादीच साफ नाही तर विश्वास कोणावर ठेवायचा? मग राहुलजी गांधी यांनी एक मोहीम हाती घेतली की निवडणूक आयोगाने आता मतदार याद्या ह्या साफ केल्या पाहिजे. मतदार याद्यांमध्ये जो काही, आता आमच्या भागात अनेक उदाहरणं आहे, मी स्वतः याद्यांचा अभ्यासक आहे, मी स्वतः निवडणुका लढवतो. आमच्या इथे तरेसर एक नाव 12 वेळा एका, म्हणजे 400 लोकांच्या एका वार्डमध्ये 394 लोकांचा एक ग्रामपंचायतीचा वार्ड आहे, त्या वार्डात एक नाव 12 वेळा आहे. ते नाव विधानसभेच्या यादीत 12 वेळा आहे म्हणून त्या ठिकाणी 12 वेळा आलेलं आहे. म्हणजे एका बूथवर एक नाव जर 12 वेळा असेल, फोटो वेगवेगळे आहेत, अशा अनेक उदाहरणं राहुल गांधींनी दाखवले. म्हणजे आमचा आरोप स्पष्ट आहे की निवडणूक आयोग आपल्या याद्या साफ करत नाही, निवडणूक आयोग आपलं काम पारदर्शकपणे करत नाही. मग भाजपच्या लोकांना इतक्या मिरच्या लागत असतील तर त्यांनी समजावून सांगितलं, दाखवलं पाहिजे निवडणूक आयोगाचं काम पारदर्शकपणे आहे म्हणून. ते कुठे दाखवू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, एसआयआरच्या बाबतीत तर आम्ही जाहीरपणे केलं पाहिजे, बिलकुल मान्य आहे, एसआयआर करा. पण ऐन निवडणुका आता डोळ्यापुढे आहेत, अनेक लोक बाहेरगावी आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी पुरावे देण्यासाठी येऊ शकत नाहीत. अशावेळी तुम्ही एसआयआरची प्रक्रिया राबवली आणि म्हणजे स्वतःला पोषक अशा पद्धतीनं जर एसआयआर करून तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल, त्याला आम्ही विरोध केला. मग एसआयआर चुकीच्या पद्धतीनं होतो आहे, हा काही आम्ही फक्त बोलून दाखवलं नाही, तर अनेक जिवंत लोकांना एकत्र बोलावलं, ज्यांना मृत म्हणून एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकलं. त्यांच्यासोबत राहुल गांधींनी चहा घेतला आणि दाखवलं की ही लोक जिवंत आहेत, पण यांना मृत म्हणून एसआयआर मधून काढून टाकलं. इतका सगळा निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार असताना सुद्धा भाजपच्या लोकांना जर वाटत असेल की निवडणूक आयोग चांगल्या पद्धतीनं चालतो आहे, तर निश्चितच निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते आहे, हा आमचा आरोप आहे. ठीक आहे. प्रकाश गाडे, मला एक सांगा, आदित्य ठाकरे यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यांनी त्यात प्रेझेंटेशन दिलं होतं आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेतले काही लूपहोल्स त्यांनी अधोरेखित केले होते. आणि त्यानंतर अमित साटम यांनी सुद्धा काही आरोप केले, आशिष शेलारांनी केले, आणि काही ठिकाणी मुस्लिम मतदार कसे बहुसंख्येने आहेत आणि त्या जोरावर महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीने विजयी झाले याचे आरोप सुद्धा शेलार आणि अमित साटम यांनी केलेले होते. मग हेच आरोप हा प्रॉब्लेम आहे हे तर भाजपने मान्य केले, ही पहिली गोष्ट. मग तो जो प्रॉब्लेम आहे तर त्याबद्दल भाजपचे नेते यापूर्वी का बोलले नाहीत? आदित्य ठाकरे किंवा राहुल गांधी बोलल्यावरच त्याला काउंटर म्हणून हे मुद्दे का मांडावे लागतात? ही मतदार यादी पारदर्शकता करणे हे भाजपचं काम नाही, ते निवडणूक आयोगाचं काम आहे. बरोबर. नाही, पण ते झालं पाहिजे असं भाजपला वाटतं ना? झालं पाहिजे, 100% झालं पाहिजे. आमचे नेतेही म्हणलेत, मीही म्हणतो या ठिकाणी की मतदार यादी पारदर्शक असलीच पाहिजे. पण ज्या गोष्टीबद्दल बोलतायत की माननीय आशिषजी असतील, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला ज्या दिवशी भाषणामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन वगैरे दाखवलं, बघा एक लक्षात घ्या तुम्ही की मतदार याद्या ह्या स्वच्छ आहेत, त्यात कुठल्याच प्रकारे दुबार नावं नाहीत. अशातला हे कोणी हे नाकारू शकत नाही की त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये मतदार यादीमध्ये प्रॉब्लेम आहेत. पण ठराविक मतदारांची नावं घेऊन, भोईर, पाटील यांची नावं घेऊन तुम्ही कुणाला पाठीशी घालताय, कुणाला म्हणजे लपवण्याचा प्रयत्न करतात. अब्दुल्ला लपवण्याचा प्रयत्न करतात, रफिकला लपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्या पद्धतीनं जर एकांगी पद्धतीनं बाजू मांडत असाल तर हे चुकीचं आहे. आमचा मुद्दा तिथंच आहे की बा तुम्ही मतदार यादीमध्ये दोष असतील ना ते दुरुस्त झालेच पाहिजेत. पण तुम्ही फक्त ठराविक नावं घेऊन हिंदूंना टार्गेट करून, म्हणजे हिंदू हा डबल मतदान करणारा आहे, हिंदू हा बोगस मतदान करणार आहे, अशा प्रकारचं एक बालंट लावण्याचं काम आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडनं झालं. आणि त्याला जर आम्ही त्याच्यामध्ये तुमचे अब्दुल, रफिक यांना जर आम्ही दाखवून दिलं की बाबा हे मतदार आहेत, ह्या ठिकाणी राहतात, हे आणि नावं कशी कॉमन असतात हो, त्यांच्यामध्ये कॉमन नावं असतात, हे जर तुम्ही दाखवत नसाल तर तुम्ही आहे ना एका प्रकारचं हिंदूंना बोगस मतदान करणारा ठरवून त्यांच्यावरती बालंट लावण्याचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने केलं आणि राज ठाकरेंनी केलं होतं. ठीक आहे, कपिल डोके बोला. हे बघा, यांचं म्हणजे सगळ्यात मोठा रोग जर भारतीय जनता पार्टीला कुठला झाला असेल तर तो हिंदू मुसलमान आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्या नोकरीचा प्रश्न बोललो की यांना हिंदू मुसलमान आठवतं. आम्ही लोकांमध्ये लोकांच्या हक्कांवर बोललो की हे हिंदू मुसलमानची भाषा करतात. आम्ही संविधान बदलणार म्हणून संविधानाप्रती लोकांना जागरूक केलं की हे लोकांची भाषा बदलतात, हे हिंदू मुस्लिमची भाषा बोलतात. मुळात आता
मतदार याद्या साफ केल्या पाहिजे. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. मतदार याद्यांमध्ये अनेक नावं डबल आहेत. मतदार याद्यांमध्ये विदेशातल्या लोकांचे फोटो आता वापरल्या चाललेत. अशा पद्धतीचे सगळे आरोप आम्ही केलेत. त्याच पद्धतीचे आरोप आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा मुंबईत प्रेझेंटेशनद्वारा दाखवले. आता या ठिकाणी भाजपच्या कुठल्या नेत्यानं हे म्हणतात आमची इच्छा आहे साफ झालं पाहिजे, कुठल्या नेत्यांनी मतदार याद्या साफ झाल्या पाहिजे अशा पद्धतीची विनंती राहुल गांधींच्या पहिले केली असं यांनी सगळ्यात अगोदर दाखवलं पाहिजे. ते दाखवू शकत नाही कारण यांना साफ करायच्या नाहीत. सगळे यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी चालला हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत तिथे सुद्धा हिंदू मुस्लिम. अहो या देशामध्ये मुस्लिमांनी राहायचं की नाही? हा देश सर्वांचा आहे. काँग्रेस नेहमी सर्व धर्म समावेशाची भावना बोलते. काँग्रेस नेहमी सर्व धर्मांना सन्मान देण्याची भाषा बोलते आणि यांना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्या भोईरचं नाव डबल आहे म्हणून अब्दुलचं नाव डबल आहे. अहो सगळी डबल नावं बंद झाली पाहिजे. आम्ही कुठे म्हटलं की मुस्लिमांची डबल नावं ठेवात? कुठलीच डबल नावं यादीमध्ये नसावीत. यादी ही पारदर्शक असावी. अहो सर आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये एक रुपयाचा हिशोब असतो ना. मतदारामध्ये अनेक रुपयांपेक्षा मौल्यवान कोट्यावधी रुपयांपेक्षा जर महत्त्व कशाचं असेल तर एका मताचं आहे. आणि त्याच मतदार याद्या इतक्या म्हणजे माझी तर आज प्रेक्षकांना सुद्धा म्हणजे प्रेक्षकांसमोर मी तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती आहे की सगळ्यात पहिलं काम बँकेच्या पासबुकमध्ये जसा एक रुपयाचा हिशोब असतो तसं एका नावाचा पारदर्शकपणे हिशोब हा मतदार यादीमध्ये असला पाहिजे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि मतदार याद्यात जर अशा पद्धतीच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. भाजपने सुद्धा आपली चुकीची जी घाणेरडी सवय आहे नको त्या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम करायचं हे आता बंद केलं पाहिजे. मतदार हा मतदार असतो. मतदाराला कुठली जात नसते. भाजपला मुस्लिम द्वेषाचा प्रचंड मोठा राग एक रोग झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तो त्यांनी आता सोडला पाहिजे. मुस्लिम असो की हिंदू मतदार हा मतदाराप्रमाणे वागवला जावा आणि मतदार यादीमध्ये भोईरचं नाव असो की अब्दुलचं नाव असो कुठलंच नाव डबल नसावं. मयत लोकांची नावं त्या ठिकाणी नसावीत. प्रत्येकाचा ज्याचा फोटो त्यालाच लावलेला असावा अशा आमच्या मागण्या आहेत. ठीक आहे. तर बिहार निवडणुकीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे. इंटरेस्टिंग वळणावर जाते आहे बिहार निवडणुकीचे निकाल. कारण महागठबंधन आणि एनडीए दोघांमध्ये अत्यंत कमी जागांचा फरक आहे आणि दुसरीकडे आरजेडी हा सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. कारण आरजेडीचे सर्वाधिक 77 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. 243 पैकी 204 जागांवरचे कौल हाती येत आहेत. त्यानुसार एनडीए 108 जागांवर आघाडीवर आहे.